2 महिन्या अगोदर स्वतः जरांगे पाटलांनी मला फोन केलेला. मला केला आणि राणे साहेबांना केला, असंख्य अन्य मंत्र्यांना केला. ज्यांनी आतापर्यंत काय दिलं नाही, ज्यांनी आतापर्यंत फक्त मराठा समाजाच्या आयुष्याबरोबर खेळले, जे आतापर्यंत फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला, ते पुढाकार घेऊन आज देणाऱ्याची बदनामी करते. हेच तर आम्ही आमच्या मराठा समाजाला बघतो की खुल्या डोळ्यांनी पहा. हां. आज देणारे मुख्यमंत्री आपल्या राज्यामध्ये बसलेले आहेत, प्रमुख म्हणून बसलेले आहेत. स्वतः ज्यांनी 10% आरक्षण आणि ह्या सगळ्या ते उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे आहेत, शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत. तर हे सगळे सकारात्मक लोक अगर आपल्या सरकारमध्ये असल्यामुळे निश्चित पद्धतीने चांगलेच निर्णय बाहेर येईल. फक्त त्यासाठी संयम ठेवायला लागेल ना. बरं. लगेच तुम्ही ह्याव करणार त्याव करणार शिवराळ भाषा वापरणार ह्या सगळ्या गोष्टी अगर केल्या तर आपण एक विषय विचारता कामा नये की शेवटी मराठा समाजाची प्रतिमा आज जी काही खराब होते ना ती चांगली नाही आहे. कशामुळे खराब होती? तुमच्यावर पण अतिशय तिखट भाषेत टीका करण्यात आली. अ, बघा शेवटी काय ते आमचे समाज बांधव आहेत, हं, त्याचा मला तेवढा अधिकार आहे. आणि म्हणून जेव्हा हे सगळं आंदोलन संपेल तेव्हा माझे आणि त्यांच्यामध्ये निश्चित पद्धतीने संवाद होईल. हं. 2 महिन्या अगोदर स्वतः जरांगे पाटलांनी मला फोन केलेला. मला केला आणि राणे साहेबांना केला, असंख्य अन्य मंत्र्यांना केला. संवाद आमच्यामध्ये चांगला आहे. फक्त आता ते आंदोलकाच्या भूमिकेमध्ये आहेत. थोडं त्याच्यामधून रोलमधून बाहेर आले तर निश्चित पद्धतीने बसून त्यांना समजू आणि एक चांगल्या वातावरणामध्ये पुढे जाऊ. पण आज सरकार आणि आंदोलकांमध्ये संवाद किंवा दुवा बनण्याची ही पण एक वेळ. तुम्ही याच्या आधी मुंबईवर जेव्हा अशाच प्रकारचा एक खूप विराट मोर्चा आलेला होता, त्या मोर्चाच्या वेळी सुद्धा तुम्ही मध्यस्थी केलेली होती. तुम्ही त्याच्यात मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केलेला होता. तुमचं जरांगे पाटलांचं खूप जुनं नातं आहे. म्हणजे कदाचित आज ते नेते झालेले पण खूप जुनं नातं आहे तुमचं त्यांच्यासोबतचं. या नात्याचा माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा मध्यस्थी तुम्ही कराल का? बघा शेवटी राणे साहेबांनी तर सर्वात पहिले राणे समितीने हे आरक्षण दिलं मराठा समाजाला. हं, आणि आमचं कुटुंब हे नेहमी मराठा समाजाच्या बाजूलाच राहिलेलं आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा मराठा समाज अडचणीत आलेला आहे तेव्हा राणे कुटुंबियांनी मागे पुढे न पाहता आम्ही नेहमीच पुढाकार घेतलेला. असंख्य मुलांच्या केसेसचा विषय असो, सोयीसुविधा असो, कुठलीही अडचण असेल तर आमच्या समाज बांधवांना मदत करण्यामध्ये आम्ही कधीच मागे पुढे बघितलं. आज पण मी तुम्हाला सांगतो, अगर कुठल्याही पद्धतीचा त्यांना तिथे त्रास होत असेल, कुठेही त्यांच्या कुठली गरज असेल तर राणे कुटुंबीय म्हणून आम्हीच पुढे जाऊ, आम्हीच त्यांना मदत करू, ही आमची भूमिका पण आहे. आंदोलकांचे आज खूप हाल होत आहेत असं ते पण असेल तर त्या त्या पद्धतीची ती माहिती आमच्याकडे आली तर पाणी असो सुविधा असो आम्ही देऊ ना. पण शेवटी त्यांचा वापर होता कामा नये असा मताचा मी आहे. बरं. ज्या पद्धतीने त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जो काय त्यांच्याकडून चुकीच्या गोष्टी बोलल्या. आता तुम्ही मला सांगा, जो माणूस तुम्हाला आरक्षण दिलाय, जो माणूस आरक्षण देणार आहे त्याचं तुम्ही नावाची बदनामी करून तुम्हाला आरक्षण मिळणार आहे का? आणि कायद्याच्या चौकटीत राहणारं आरक्षण अगर आज दिलं असेल त्याच फडणवीसांनी साहेबांनी तर आपण त्यांच्याबद्दल सकारात्मकच असलं पाहिजे ना. पण हे जे काय टार्गेट फडणवीस का असावेत? एकमेव टार्गेट फडणवीस का असावेत? आता आमच्या कोकणामध्ये एक म्हण आहे की ज्या झाडावर जास्त आंबे असतात त्याच्यावरच फांदी मारली जाते, मग त्याच्यावर दगड मारलं जातं. आज फडणवीस साहेबांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण होऊच शकत नसल्यामुळे आणि प्रत्येकाला वाटतं की बाबा आज हा माणूस महाराष्ट्राची पुरी दिशा आणि एकंदरीत सगळ्या ज्या पद्धतीने विकासाची घोडदौड आज फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. आज महाराष्ट्र प्रत्येक बाबतीमध्ये अग्रेसर येत चाललेला आहे. गुंतवणूक असो, रोजगार निर्मिती असो, सगळ्याच बाबतीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. मग ह्या माणसाला थांबवायचं कसं? मग ह्याला ह्या पद्धतीने टार्गेट करा. हा एक कार्यक्रम आहे. टार्गेट कोण करतंय? बंदूक कोण ठेवली आहे? आता बंदूक कोण कोण ठेवले हे कोण चालवतंय? तुम्हाला सांगायला गेलो तर मग तुम्हाला अवघड म्हणजे तुमचं दुकान बंद होऊन जाईल ना. नाही नाही नाही, सांगा ना. तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला ह्या गोष्टीची सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि तुम्हालाही माहिती आहे की आज फडणवीस साहेबांना अडचणीत आणण्यासाठी आज तुम्ही मला सांगा, आज महाविकास आघाडीच्या एक तरी व्यक्ती मी तुमच्या चॅनलवरच्या माध्यमातून त्यांना फक्त चॅलेंज देतो, तुम्हाला खरंच मराठा समाजाचे काय लेणं देणं आहे ना, मग उद्धव ठाकरेंनी स्पष्ट भूमिका मांडावी की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, मराठा आरक्षण पाहिजे.
त्यांचे काँग्रेसचे नेते मंडळी आहेत, ते त्यांचे कोण सकपाळ नावाचे प्रदेश अध्यक्ष आहेत, हां. आणि त्यांनी भूमिका मांडावी ना. आज पळतात कशाला आहे कोणही. आज आम्ही म्हणजे शिंदे साहेबांनी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे, आम्ही स्पष्ट मांडतोय की ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाही. आम्ही स्वतंत्र आरक्षण तुम्हाला देऊन दाखवतो ज्याच्यावर कोणालाच त्रास होणार नाही, आणि तेच टिकणारं आरक्षण असेल. मी तुम्हाला सांगतो, बर आज हिंदू समाजाला ह्या जातीच्या नावाने भांडवणं, कधी भाषेच्या नावाने प्रयत्न केला, मराठीच्या नावाने, आता जातीच्या नावाने प्रयत्न होत आहे. फक्त ह्या राज्यातलं आलेलं जे हिंदू समाजाच्या आशीर्वादाने आलेलं सरकार हे प्रत्येकाला झोंबलेलं आहे आमच्या विरोधकांना. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये पहिलं मराठी आणि हिंदीचा विषय काढला, तिथे काय हाताला लागलं नाही. आता जातीचा विषय काढलेला आहे. पण ह्याच्यामुळे काय होत आहे की आपला हिंदू समाज विविध पद्धतीने आपसात भांडण्याचा कार्यक्रम सुरू झालेले आहेत, कोण जातीच्या नावाने, भाषेच्या नावाने. आणि एका बाजूने आपल्याकडे बघणारे जे लोक आहेत त्यांना काहीच त्रास होत नाहीये. पवारसाहेब असं म्हणाले की तामिळनाडू पॅटर्न प्रमाणे तुम्ही 72% आरक्षण द्या आणि महाराष्ट्रातला मराठा समाजाचा हा जो प्रश्न आहे तो सोडवून टाका. फॉर्म्युला दिलाय त्यांनी तुम्हाला चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा. पवारसाहेब फार आमचे आदरणीय ज्येष्ठ नेते आहेत. हां. मी लहानपणापासून त्यांना पाहत आलेलो आहे, आणि आम्हाला लहानपणापासून हेही सांगितलं गेलेलं आहे की पवारसाहेब वर्षानुवर्ष सत्तेत राहिलेले आहेत. हां, आम्हाला कोणीही विचारलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण किती वेळा राहिलेला आहे, तर आम्ही बोलतो पवारसाहेब 4 वेळा राहिलेले आहेत. असंख्य वेळ केंद्रात मंत्री राहिलेले आहेत. हां, किती वेळा मंत्रिपदावर सातत्याने राहिलेले आहेत. एवढ्या मंत्रिपदावर राहिलेल्या माणसाला ह्याच्या अगोदर कधीच संविधानामध्ये हा बदल करायचा वाटला नाही. हे थोडं मनात दुःख वाटतं, आश्चर्य वाटतं की आपण एवढे अधिकार तुम्हाला दिल्यानंतर आपण काय केलं नाहीत. पण स्वतःच्या 5 वर्षाच्या पहिल्या टर्ममध्येच 14 ते 19 मध्ये, म्हणजे असं नाही की माझी दुसरी टर्म तिथं, पहिल्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांनी आरक्षण देऊन टाकलं. हे कोणाला जमलं होतं का? इतक्यांदा वर्षांच्या वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत, जमलं होतं का? नाही जमलं होतं. पवारसाहेब पाहिजे होतं तर तो 1 मिनिटात घटनेमध्ये बदल करून तमिळनाडूच्या धर्तीवर देऊ शकले असते. मग आता सल्ले कशाला देण्याची गरज आहे? शेवटी ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना सल्ले देण्याचा त्यांना अधिकार आहे. पण आता खुल्या डोळ्यांनी आम्ही पाहतोय की खेळ चाललेला आहे. खेळ चाललाय, पण या सगळ्यामध्ये सामान्य माणसाला एक मोठी आशा आहे. जो आज मुंबईमध्ये मराठा समाज बांधव आलेले आहेत, त्यांना एक मोठी आशा आहे की काहीतरी आपण इथून आरक्षण घेऊन जाऊन गुलाल उधळल्याशिवाय जाणार नाही. आंदोलकांच्या भूमिकेवर ठाम आहे. तुम्ही म्हणता ओबीसीतून देणं शक्य नाही आहे, ते म्हणतात ओबीसीतूनच जाणार तर ओबीसीतूनच घेऊन जाणार. हा पेच सुटणार कसा? मार्ग काय, पर्याय काय? कालपासून जे मी ऐकतोय की बाबा मराठवाडा गॅजेट या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे. बरं. शेवटी एक तुम्ही लक्षात घ्या की उर्वरित महाराष्ट्र, उदाहरण आणतो कोकण बघा, कोकणामध्ये कुणबी आणि मराठ्यांना मराठा म्हणूनच राहायचं आहे, कुणबींना मध्येच राहायचं आहे. ही सार्वत्रिक भावना आहे कोकणाची. कोणालाही विचारा, तुमच्या आयबीएन लोकमामध्ये खूप कोकणातले लोक आहेत, विचारा त्यांना, ऑन कॅमेरा माझ्या बाजूला उभी करा. कळलं ना? मराठ्यांना मराठा समाजामध्येच राहायचं आहे, कुणबींना कुणबीमध्येच राहायचं. ही सरसकट कोकणाची भूमिका तुम्हाला मी सांगतो. बरं. तसंच विदर्भामध्ये कुणबी समाज आहे ना, पहिल्यापासून त्यांना दाखले भेटतात. म्हणून आता जो काही प्रश्न आहे तो फक्त मराठवाड्यापुरता आहे. आणि मराठवाड्यामध्ये अगर 99% लोकांची अगर तशी मागणी असेल की बाबा आम्हाला कुणबी ते दाखले द्या, तर सरकार निश्चित पद्धतीने सकारात्मक भूमिका विचार करेल ना. ते महाराष्ट्रासाठी म्हणतात, महाराष्ट्रातला संपूर्ण मला जे काय काल जे त्यांची भूमिका मी काय वाचलं ते मराठवाड्यापुरते आता बोलणं. कारण काय सरसकट महाराष्ट्राचं तुम्ही अगर बोलाल, आता उदाहरण मी कोकणातला लोकप्रतिनिधी आहे, मी तिकडचा मतदार आहे. कोकणातल्या कुठल्याच व्यक्तीला अशा पद्धतीचे सरसकट सर्टिफिकेट नको. तुमचा कॅमेरा फिरवा ना कोकणामध्ये. माझं अगर खोटं वाटत असेल, कोणालाही फिरवा, ते तुम्हाला स्वतः सांगतील की आम्हाला नको आहे. म्हणून माझंही म्हणणं आहे की सरसकटची मागणीपेक्षा मराठवाड्यापुरता आहे ना, सरकार निश्चितपणे सकारात्मक भूमिका. आता आमची उपसमिती आहेत, विखे पाटील साहेबांसारखा ज्येष्ठ नेत्याला उपसमितीचा अध्यक्ष केलेला आहे. आज दुपारी बसलेले पण आहेत ते लोक. एकदा मराठवाड्यापुरते अगर सरसकट कुणबीचे दाखले द्यायचे असतील तर सरकार निश्चित पद्धतीने मार्ग काढेल.